दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारची भीती असते आपल्याला. एकदा मी खूप रात्री कामावरून येत होतो आणि येत असताना पूर्वी सायकल असायची आणि रस्त्यावर कोण नसायचं. आता तरी पुष्कळ रहदारी झाली, पण त्या काळामध्ये काहीच नसायचं. आणि मी रात्री येत असताना समोर मला एक आकृती दिसली आणि ती जवळजवळ 10 फूट उंच होती, 10-12 फूट. आणि त्याच्या बाजूला असं हातासारखं काहीतरी लांब होतं. आणि सुरुवातीला मी घाबरलो आणि पण नंतर मग देवाचं नाव घेतलं आणि मी पुढे गेलो. आणि पुढे गेल्यानंतर मला असं आढळलं की एक बैलगाडी होती, ती अशी वर करून ठेवली होती आणि त्यामुळे मला ती भीती वाटली. भीती आपल्या मनाचा ताबा घेते आणि भीती कुठल्याही प्रकारची असो, त्यामुळे आपण नीट विचार करू शकत नाही, आपलं काम आपण नीट करू शकत नाही आणि नेहमी वाटते की आता माझं काय होणार. ती भीती मग आपल्या जीवनाविषयी असो, आपल्या रोजगाराविषयी असो किंवा इतर कुठलीही गोष्ट असो, भीती आपल्या मनाचा ताबा घेते. बघा, दावीद राजा 34व्या स्तोत्रामध्ये काय म्हणतो, साम 34. तो म्हणतो की परमेश्वराने मला माझ्या सर्व भयापासून सोडवलाय, सर्व भयापासून सोडवलाय. परंतु कधी सोडवलं आहे की ज्यावेळेस मी माझी दृष्टी परमेश्वराकडे लावतो, ज्यावेळेस मी परमेश्वराकडे बघतो, माझं परमेश्वराकडे मी मन लावतो, माझी दृष्टी मी परमेश्वराकडे लावतो, त्यावेळेस आमची भीती नाहीशी होते. बघा, पेत्राचं उदाहरण बघा. पेत्र जो आहे हा पाण्यावरून चालला तो पाण्यावरून, परंतु ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरची दृष्टी वळवून त्यांनी आजूबाजूच्या वादळाकडे बघितलं, समुद्राकडे बघितलं, त्यावेळेस त्याला भीती वाटली आणि तो बुडू लागला. देव आमच्यावर किती प्रेम करतो हे लक्षात आणा. प्रथम आपल्याला शांती आपोआप मिळेल. आमची देवावरची भीती जी आहे, आम्ही ज्यावेळेस देवाचं भय धरतो त्यावेळेस जगिक भीती जी आहे ही आमच्या जीवनामधून निघून जाते. आजच देवाला तुमच्या मनातील भीती काढून टाकायला सांगा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसहिता 34 आणि ह्याचं 9वं वचन, साम 34 अँड वर्स 9. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.